नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आळूची पाने घेतलेली आहे आपण, लसूण, मिरची, ओवा लागणार आहे आपल्याला, थोडंसं मीठ सुद्धा घेतलेलं आहे इथे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान याची बारीक पेस्ट करून घेऊया। आता ही पेस्ट साईडला ठेवून देऊया। पीठ भिजवायचं आहे आपल्याला, बेसन पीठ घेतलेलं आहे आपण इथे आणि जे आपण पेस्ट करून घेतलेली आहे लसूण आणि मिरचीची ती थोडी थोडी करून यामध्ये टाकूया। आता यामध्ये थोडीशी आपण हळद टाकून घेऊया। हळद एकदम थोडीशी टाकायची आहे कारण बेसन पीठ आहे, म्हणजे याला छान असा कलर येतो। 2 ते 3 चमचे आपण येथे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहे। थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि बॅटर छान असं भिजवून घ्यायचं आहे, मऊसूत असं। फारही याला घट्ट किंवा पातळ करायचं नाहीये, मध्यम अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता एक एक आळूचं पान घेऊन याला छान असं पीठ सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे। 2 ते 3 पानं लावून झाले की अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे। तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान असं गरम करून झालं की एक एक रोल यामध्ये आपण सोडून घेणार आहोत। आलटून पलटून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं लागतात आतपर्यंत छान असं कुरकुरीत वड्या तळून व्हायला। छान असा क्रिस्पीनेस येतो वड्यांना। हे साईडला ठेवून देऊया। मसाला लागणार आहे, खोबरं येते, कांदा, लाल मिरची, धणे घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे आपण, कोथिंबीर आणि फुटाण्याची डाळ लागणार आहे। आता कांदा भाजून झाला की खोबरं यामध्ये टाकून लाल मिरची सुद्धा टाकून घेऊन आपण छान असं लाल होईपर्यंत भाजून घेऊया ह्याला। आता हे छान असं थोडंसं तेल टाकून भाजलेलं आहे आपण, हे काढून घ्यायचं आहे। यामध्ये धणे, लसूण आणि फुटाण्याची डाळ टाकून पुन्हा छान याला ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे। खमंग असं भाजून झालं की हे सुद्धा काढून घेऊया। कोथिंबीर घेतली होती ती सगळ्यात शेवट आपण छान अशी भाजून घेतलेली आहे। हा मसाला आपण थंड होऊ देऊया। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून छान याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। फाईन पेस्ट तयार झालेली आहे। आता कढई ठेवायची आहे, तेल टाकून घेऊया आपण त्यामध्ये। आता 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये, त्यामध्ये सर्व मसाल्याची पेस्ट आपण टाकून घेऊया। छान तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची आहे ही। तेल सुटायला लागलं की आपण यामध्ये पावडर मसाले टाकून घेतलेले होते, लाल मिरची, हळद पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, धना जिरा पावडर, गरम पाणी टाकून घेतलेलं आहे 2 ग्लास यामध्ये। छान असा आपला रस्सा तयार झालेला आहे अळूवडीसाठीचा। आता रस्स्यामध्ये अळूवडीचे काप करून यामध्ये अशा पद्धतीने सर्व करून खायला द्यायचे आहे गरम गरम। नक्की ट्राय करा रेसिपी।